व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही पहिले हा ट्रेलर बघा. आज भी सीना ताने हमारे सामने खड़ा है. अब उसे झुकाने का वक्त आ गया है. मावळ्यांनो, मराठ्यांनो, असेच एकत्र राहा आणि आपल्या आईकडे वाकडा डोळा करणाऱ्या दुश्मनाचा नायनाट करा. कसा वाटला ट्रेलर? नक्कीच या ट्रेलर मध्ये नाव ठेवण्यासारखी एकही गोष्ट नाहीये. पण मित्रांनो, मला करत नाही मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय का खेचतोय. एवढा मस्त आणि एवढ्या मोठ्या स्केलवर मराठी सिनेमा माझ्या मते हा पहिल्यांदाच बनणार आहे. म्हणजे या सिनेमामध्ये दाखवलेली सिनेमॅटोग्राफी असो किंवा यामध्ये कलाकारांनी दिलेलं आपलं पूर्ण काम असो, तर ते अगदी एकदम परफेक्ट झाल्यासारखं वाटतंय. काही जण याच्यावर प्रश्न उपस्थित करताय की महाराजांचा रोल केलेला अभिजित श्वेतचंद्र हा नीट शोभत नाहीये. तर त्यांना मी हेही सांगू शकतो की चिन्मय मांडलेकर त्यांनी याच्या पहिले शिवराज अष्टक मध्ये हा रोल केला होता. त्याला याच्यासारखे जे ऍक्शन सीन्स आहे, फायटिंग सीन्स आहे, ते 1% सुद्धा जमणार नाही. आणि माझ्या मते अभिजित श्वेतचंद्रने प्रेझेंट केलेला हा महाराजांचा लुक हा नक्कीच चिन्मय मांडलेकरांच्या लुक पेक्षा जास्त चांगला दिसतो. आणि दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे तलवार उपसण्याचा. तर छत्रपती शिवरायांनी आग्र्याच्या दरबारात तलवार उपसली होती का? तर मित्रांनो, तुम्ही ह्या माणसाकडे बघा. मला अजून तरी हे वाटत नाही की दिग्पाल लांजेकर हा डायरेक्टर इतका हायपोथेटिकल दाखवू शकतो. त्याच्यामुळे याच्यावर कमेंट करणं किंवा तो जो सीन दाखवण्यात आला आहे तो एक स्वप्न असू शकतं औरंगजेबाला पडलेलं किंवा दुसरं काही असू शकतं. पण मग मी जेवढे पण दिग्पाल लांजेकर सरांचे इंटरव्ह्यू बघितले किंवा त्यांचे जे व्हिडिओज बघितले, तर त्याच्यावरून मला एवढं तरी वाटतं की दिग्पाल लांजेकर हा व्यक्ती, हा माणूस, हा डिरेक्टर कधीच पिक्चरच्या अधिक चांगला दिसण्यासाठी महाराजांचा इतिहास बदलणार नाही आणि हायपोथेटिकली सिच्युएशन्स, हायपोथेटिकल सीन्स ते क्रिएट करणार नाही. तर बाकी काय ते आपल्या पिक्चर आल्यावर कळेलच. पण एवढी गोष्ट नक्की आहे की हा पिक्चर गाजणार आणि आता वेळ आली मराठी माणसाला उठण्याची आणि मराठी इंडस्ट्रीला सपोर्ट करण्याची. धन्यवाद.